नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची लढत स्पष्ट। अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांना रोखताना नेत्यांची कसरत। राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज पुकारला देशव्यापी संप। कोल्हापूरसह देशभरातील बँक कामकाज ठप्प। भुयेचे माजी सरपंच अभिजित पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश। शिये जिल्हा परिषद मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य कारंडेंची माघार घेत काँग्रेस उमेदवार विश्वनाथ पाटील यांना पाठिंबा। शिये जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली। अंमली पदार्थ शोध मोहिमेला गती द्या, अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निर्देश। आणि रंकाळा तलावाच्या प्रदूषणाकडे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष, पर्यटकांसह स्थानिकांनी व्यक्त केली चिंता। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी बँकिंग कामकाजासाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करावा या प्रमुख मागणीसह एक दिवसीय संप पुकारलाय। युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन या मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील बँक कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झाले होते। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं आज देशव्यापी संप पुकारला। गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग कामकाजासाठी 5 दिवसांचा कार्याआठवडा करावा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती। गेल्या 2 वर्षांआधी 5 दिवसांचा आठवडा ही मागणी मान्य झाली असून अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। याकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केल्यानं आज बँक कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला होता। देशभरातील 18 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 4,000 बँक कर्मचारी संपात सहभागी झाले होते। बँक कर्मचारी संपावर गेल्यानं दिवसभर बँकिंग सेवा विस्कळीत झाली होती। आज कोल्हापूर जिल्ह्यातही युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्स या मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली संपात सहभागी होत बँक कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधलं। जर केंद्र सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बँक कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेचे कोल्हापुरातील पदाधिकारी सुशांत मुळीक यांनी दिलाय। आज आम्ही युएफबीओच्या बॅनर अंडर भारतभर संप पुकारला आहे। या संपामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व कॉर्पोरेटिव्ह बँका आणि काही प्रायव्हेट बँकाही सामील आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी सर्व बँकांच्या मिळून जवळजवळ 500 शाखा बंद आहेत आणि 4,000 कर्मचारी संपावर आहेत। आमची मुख्य मागणी आहे की 5 दिवसाचा आठवडा झाला पाहिजे। फायनान्स सेक्टरचा विचार केला तर सर्व ठिकाणी 5 दिवसाचा आठवडा लागू आहे। आरबीआयचं कार्यालय सुद्धा बंद राहतं सर्व शनिवारी, मग फक्त बँकांसाठीच का नाही? आणि ही जी आमची मागणी आहे ती ऑलरेडी सरकारने मान्य केलेली आहे। ती 12व्या बायपार्ट सेटलमेंट मध्ये नमूद आहे। 9व्या जॉईंट नोट जी साईन केली सरकारने त्याच्यामध्ये आहे। फक्त सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही। तर सरकारला आमचा हाच इशारा आहे की हे फक्त ट्रेलर आहे। जर तुम्ही यानंतरही 5 दिवसाचा आठवडा लागू नाही केला तर आम्ही सर्व बँक कर्मचारी बेमुदत संपावर जाऊ। बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संपात सहभाग घेतल्यानं सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याचा अंदाज आहे। कायद्याचं उल्लंघन करून जे कोणी चुकीच्या पद्धतीने उपचार करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत। बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी शहरात आणि प्रत्येक गावात विशेष मोहीम राबवावी। जिल्ह्यातून बोगस डॉक्टर ही संकल्पनाच हद्दपार करून गावं बोगस डॉक्टर मुक्त असल्याचं आरोग्य विभागानं जाहीर करावं अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्यात।
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर विरोधी समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी शहरात आणि प्रत्येक गावात विशेष मोहीम राबवण्याची सूचना दिली. सार्वजनिक ठिकाणी गल्लीबोळांमध्ये वर्तमानपत्रात किंवा भिंतींवर दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करून संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी. आवश्यक पदवी किंवा वैद्यकीय कौशल्य नसताना कुणी उपचार करत असेल तर पोलीस विभाग, अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी या बैठकीत दिलेत. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील सादोबा तलावात झालेल्या अतिक्रमणावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि हिंदू एकता आंदोलनच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आलंय. ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील सादोबा तलावातील प्रार्थनास्थळाच्या बांधकामाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. या तलावात प्रार्थनास्थळाचं अनधिकृतपणे बांधकाम केलं जातंय. या अतिक्रमणावर कारवाई करावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि हिंदू एकता आंदोलनानं 2 वर्षांपासून पाठपुरावा केलाय. मात्र प्रशासनानं त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळं आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमणावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. प्रशासनानं कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः हे अतिक्रमण काढू असा इशारा हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिलाय. तरीसुद्धा प्रशासन जागं झालं नाही तर लवकरच एक मोठं आंदोलन करून आम्ही स्वतः शिवभक्त आणि गडकोटप्रेमी तिथलं अतिक्रमण काढू अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी सांगली, सातारा तसंच कराड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनानं अंमली पदार्थ विरोधी शोध मोहिमेला गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत. कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळं, डोंगर परिसर, फार्म हाऊस या ठिकाणी तसंच राधानगरी, चंदगड, गगनबावडा या तालुक्यांमधील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलीस विभागामार्फत तपासणी करून अंमली पदार्थ खरेदी किंवा विक्री होणार नाही याची खातरजमा करण्याची सूचना दिली. शिरोली, हातकणंगले आणि गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतींमध्ये बंद पडलेले तसेच चालू केमिकल कारखान्यांची MIDCचे अधिकारी आणि पोलीस विभागामार्फत तपासणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. शिक्षण, पोलीस विभागामार्फत शहरासह जिल्ह्यातील माध्यमिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत. पोलीस पाटलांमार्फत ग्रामस्तरावर अंमली पदार्थ विक्रीबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलंय. बैठकीला महिला आणि बालविकास विभाग अधिकारी सुहास वायंगडे, माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. रंकाळा तलाव हे कोल्हापूरचं वैभव आहे, पण आज हाच रंकाळा सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय. अवघ्या काही दिवसात तलावातील तब्बल 12 राजहंस मृत्युमुखी पडलेत. या राजहंसांचे मृत्यू नैसर्गिक आहेत की प्रदूषणामुळं असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला असून महापालिका प्रशासन यावर मात्र मौन बाळगून आहे. 8 वर्षांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेनं रंकाळ्याच्या सौंदर्यासाठी राजहंस आणले. मात्र बोटिंग सुरू झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मात्र झटकली. त्यावेळी विजय साळोखे, आनंद आठवले, महम्मद शिकलगार, भारत सुतार आणि धनाजी लिंगम या जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला. धोबीघाट परिसरात राजहंसांना सुरक्षित ठिकाणी सोडून स्वखर्चानं ते त्यांची देखभाल करतायत. राजहंसांची संख्या वाढावी म्हणून मुंबईहून 5 मादी राजहंस आणण्यात आले. एकेकाळी रंकाळ्यात 39 राजहंस विहार करत होते. मात्र आज 12 राजहंस प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडल्याचं पक्षीप्रेमी विजय साळोखे सांगतायत. काय अचानक 8 वर्षे झाली कधी असा प्रकार घडलेला नाही. या 8 वर्षात आम्ही त्याची पैदास जवळजवळ 39 केली. 39 मध्ये आता ही
8 वर्षात ही पहिलाच प्रकार की त्यांचे कोण म्हणते मानमोडीचा आहे, कोण म्हणते पाणी प्रदूषण झालं त्याच्यामुळं आहे, कोण म्हणते काय, कोण म्हणते काय. हे आता आम्ही तिथं जाऊन पोस्टमार्टमला ते बदक दिलं राजहंस. त्यांचा निकाल ते आमच्याकडेपर्यंत पोचवू शकलेले नाहीत, कारण ते कॉर्पोरेशन किंवा ह्यांच्याकडे जातो ते निकाल. ते आजपर्यंत आमच्याकडे आलेला नाही. मग परवा दिवशी आम्ही तेवढे फॉरेस्टवाले सगळा ग्रुप आला होता, फॉरेस्ट कॉर्पोरेशन ही सगळी आली होती 4-5 दिवसापूर्वी. त्यांनी सगळे त्यांना पकडण्याचा हे सगळं आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. सापडली आम्हाला, त्यांना ड्रॉप दिला. त्याच्यात त्यांनी डॉक्टरनी डोळ्यातला ड्रॉप आणला होता. ते ड्रॉप दिल्यामुळं आता जरा तरतरीत बदक आहेत. आता 3 कॉलंट हे केलेले आहेत, सेपरेट ठेवलेलं आहे त्यांना औषध पिणे, त्यांना खाणं पिणं सगळं ते व्हाईट आर्मीचं हॉल आहे, त्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे त्यांना तिघांना. कोल्हापूर महानगरपालिकेनं रंकाळ्याकडे जातीनं लक्ष द्यावं अशी मागणी साळोखे यांनी केली आहे. फक्त हे कसं आहे, हे ड्रेनेजचं पाणी हे यात आतमध्ये येतंय, प्रदूषण होतंय, ते रोखलं पाहिजे, महत्वाचं. आता इतके वर्ष हे चालूच आहे, रोज चालू आहे, करत्यात. रंकाळ्याच्या एका बाजूला लाईट लावले जातात तर दुसऱ्या बाजूला अंधारात मद्यपान यासह अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मग त्यानंतर आज सगळ्यात केंदा एवढं झालेलं नाही. फक्त मला काय म्हणायचं आहे, तिकडंच तुम्ही हे करतायसा, लाईटी बिटी हे करतायसा, इथं वसाड म्हणजे इकडं काहीच केलेलं नाही त्यांनी. ही बाजू जी आहे इकडं काय बोला नाही, दारू काय पितात, काय माणसं रात्रीची लेडीज घेऊन येतात, हे सगळं प्रकार चालू आहे. आणि इकडे लाईटी आम्ही लावा म्हटलं. आता मी इथे एक कॅमेरा लावलेला आहे, समोरच आहे बघा डांबावर कॅमेरा. परत ह्या डांबावर कॅमेरा आहे काय एवढा आता लावलाय. त्यापासून इथं काय चोरी झालेली नाही किंवा कुठल्या बदक मेलेला नाही किंवा काही नाही, हे सगळं प्रकार आहे. कारण आम्ही काय म्हणतो, इथं लाईटी का लावत नाही सर तुम्ही? इथं वास्तविक लाईटी करून स्पॉट करा. एवढा मोठा चांगला देखणा स्पॉट आहे इथं काहीतरी हे करावं. साईडनं कंपाऊंड जरासं इथनं केलं ते बदकं बी सेफमध्ये राहतील, जेणेकरून त्यांना जीविताला काय धोका होणार नाही. एवढंच मला वाटतंय प्रशासनानं हे करावं. सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्यामुळं रंकाळ्यातील जलचरांसह रंकाळ्यावर येणाऱ्या पक्ष्यांना धोका निर्माण झाल्याचं पक्षीप्रेमी सांगतायत. ह्या सर्व परिसरामध्ये इतक्या प्रकारचं गाडीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि हा जो आपण पाठीमागे बघतोय तो आता 4 महिने झालं पडलेला पूल आहे. तिकडे रस्ता अरुंद झालेला आहे आणि याचं पाणी जे आहे सगळं वरतं येणारं पाणी सगळं डायरेक्ट रंकाळ्यात जाते. त्यामुळे रंकाळ्याचं प्रदूषण वाढलेलं आहे. तर संबंधित खात्याने त्याकडे लक्ष देऊन याची व्यवस्था केली पाहिजे. हे जे रंकाळ्याला सगळीकडनं ड्रेन वॉटर, जे गटाराचं वॉटर किंवा याचं संडाचं जे आहे ते पाईपलाईन त्या रंकाळ्याच्या पाण्याला प्रदूषित करते. त्यामुळं पक्षी मरणे, मासे मरणे ह्या सगळ्या घटना घडतात. रंकाळा सुशोभीकरणासाठी येणारा निधी नेमका कुठं खर्च होतो असा प्रश्नही नागरिक उपस्थित करतायत. त्याच्या पाण्याला प्रदूषित करते. त्यामुळं पक्षी मरणे, मासे मरणे ह्या सगळ्या घटना घडतात. आता तुम्ही पाहिलं तर एक साईडला तुम्हाला पूर्ण रंकाळा दिसतोय. हो. इराणी खाणीच्या बाजूला प्रदूषणामुळं मासे आणि पक्षी मरताना दिसतायत. या भागाकडे लक्ष दिलं तर रंकाळा जैवविविधतेचं केंद्र बनू शकतो. तर इथे फार दूषित पाणी येत आहे. फक्त सरकारने इथं फक्त दूषित पाणी कमी येऊ दे किंवा नाही जरी आलं तरी खूप बरं होईल. इथं दूषित पाण्यामुळे इथं मासे मरून पडतायत. इथं राजहंस आहे ते पण काही मेलेले आहेत की या दूषित पाण्यामुळे किंवा इथला असलेला कचरा खाण्यामुळे किंवा ह्याच्यामुळे. तर इथले एक कचऱ्याची आणि एक दूषित पाण्याची जरी सोय व्यवस्थित केली तरी सुद्धा इथे खूप चांगलं होईल. आणि इकडे फार दुर्लक्ष झालेलं आहे. तुम्ही बघितलं तर इथं म्हणतात की इथं ओसाड पडलेलं आहे सगळं, तर इथं ओसाड नाही, इथं वाईल्ड लाईफ आहे. आणि लोकांनी इथं येऊन त्याची मजा घ्यावी किंवा मग ह्या सुंदर प्राण्यांकडे बघून किंवा त्यांचा आनंद घ्यावा असं माझं तरी मत आहे. कोल्हापुरात जे घडतं ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असतं. त्यामुळे रंकाळ्याची जबाबदारी कोल्हापूरकरांनी घ्यावी अशी भावना पर्यटक व्यक्त करतायत. 3 वर्ष झाले बघतोय रंकाळ्याला मी बऱ्याचपैकी म्हणजे फेऱ्या मारल्या आहेत संध्याकाळच्या टाईमला. माझ्या बॅकसाईडला जे बघतोय तिथं रहदारी भरपूर आहे आणि हा रंकाळा तलाव जो आहे हा शहराच्या मध्यभागी आहे. जर शहराच्या मध्यभागी जर वाईल्ड लाईफ जर टिकत असेल तर हे शहराचं सौंदर्य वाढवते. मला असं वाटते की महानगरपालिकेने जरा याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कारण की ओढ्यामध्ये दूषित पाणी येते, कचरा व्यवस्थापन नाही आहे, लोक येऊन कचरा इथं टाकतायत. तर याच्याकडे लोकांनी पण म्हणतात ना, कोल्हापूरचे लोक खूप काय म्हणतात त्याला, सुज्ञ असतात.
तर माझं कोल्हापूरवासियांना असं म्हणणं आहे की तुम्ही जे पेरतात ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरल्या जाते. जर ती सुरुवात इथून होत असेल तर योग्यच आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं राजहंसांचा मृत्यू अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला असला तरी मृत पक्ष्यांच्या पोस्टमॉर्टम अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. अहवाल येईपर्यंत प्रशासन काय करणार, आणखी किती जीव जाणार असे सवाल उपस्थित होत आहेत. याआधीही रंकाळ्यात प्रदूषणामुळे मासे, कासव मृत्युमुखी पडलेत. तक्रारी झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देखील दिले. यावर बातम्या झाल्या, पण महापालिका प्रशासन ढिम्मच आहे. महापालिका प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार असा सवाल उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह उत्तम पाटील. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस पक्ष 34 जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरलाय. महायुतीनं 47 जागा जिंकत बहुमत मिळवलंय. महापालिकेच्या नव्या सभागृहाच्या रचनेचा भाग म्हणून गटनेत्यांच्या निवडी करण्यात आल्यात. भाजपकडून मुरलीधर जाधव, शिवसेनेकडून शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास तर काँग्रेसकडून 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले इंद्रजित बोंद्रे यांना गटनेतेपदाची संधी देण्यात आली आहे. गटनेतेपदाच्या निवडीनंतर आता महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गाजला. बंडखोरांना थंड करण्यासाठी नेते मंडळींना चांगलीच कसरत करावी लागली. राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 10 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक होतीये. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेरच्या दिवसापर्यंत कोण माघार घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आज दुपारी 3पर्यंत माघार घेण्याची अखेरची वेळ होती. माघारीनंतर राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गटांपैकी 2 गटांमध्ये चौरंगी, एका गटामध्ये तिरंगी तर एका गटामध्ये पंचरंगी आणि वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमुळे एका गटात बहुरंगी लढती होणार असल्याचं स्पष्ट झालंय. पंचायत समितीच्या 10 गणांपैकी 6 गणांमध्ये चौरंगी, 2 गणांमध्ये तिरंगी आणि 2 गणांमध्ये पंचरंगी लढती होणार आहेत. राधानगरीत भाजप आणि शिंदे शिवसेनेमधील युतीचे प्रयत्न अखेर फोल ठरले. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला ए.वाय. पाटील गट आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाल्यानं काँग्रेसची आघाडी सक्षम झाल्याचं चित्र दिसतंय. मात्र अधिकृत महाविकास आघाडी होऊ शकलेली नाही. राधानगरी जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी माघार घेतल्यानं इथं चौरंगी लढत निश्चित झाली आहे. फेजिवडे पंचायत समिती गणासाठी काँग्रेसमधून इच्छुक असणारे विश्वास राऊत यांनी माघार घेत त्यांनी आपली ताकद काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासाठी लावली आहे. सरवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या मोरे गट आणि ए.वाय. पाटील गटाला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेनं आघाडी केली आहे. या मतदारसंघात कीर्ती मोरे यांनी नामदार आबिटकर यांच्या आदेशानुसार माघार घेतली असून शिंदेंच्या शिवसेनेतून पूजा खोराटे जिल्हा परिषदेसाठी रिंगणात आहेत. पंचायत समितीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले सुरेश चौगले हे उमेदवार आहेत. काँग्रेसमधून सरवडे जिल्हा परिषदेसाठी संयोगिता मोरे आणि पंचायत समिती गणासाठी आर.वाय. पाटील आणि सूर्यकांत पाटील तर भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी सविता पाटील रिंगणात आहेत. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे शिवसेना यांनी उमेदवार दिल्यानं पंचरंगी लढत रंगणार आहे. तुरंबे पंचायत समिती गणात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या भगिनी ॲडव्होकेट अंबिका पाटील यांनी माघार घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिलाय. राशिवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. राशिवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात चौरंगी लढती होणार आहेत. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रवींद्र पाटील गौशीकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक रिंगणातून माघार घेत धामोड पंचायत समिती गणातून लढण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसमधील इच्छुक मोहन धुंद्रे यांनी माघार घेत सागर धुंद्रे यांच्या विजयासाठी ताकद लावली आहे. कसबा तारळे जिल्हा परिषद गटात काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष रिंगणात असल्यानं या ठिकाणी बहुरंगी लढत होणार असून या ठिकाणी डोंगळे घराण्यातील सून आणि लेक एकमेकींविरोधात मैदानात उतरल्यानं ही लढत विशेष चर्चेची ठरतीये.
तर पंचायत समितीत रणजित पाटील यांनी माघार घेतल्यानं शिवसेनेचे दीपक पाटील रिंगणात आहेत. राधानगरी बहुजन विकास संघटनेनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल केलेले सर्व 6 अर्ज मागं घेतलेत. अर्ज मागं घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या असून बंडखोरांची समजूत काढताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कागल तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज मागं घेण्याची प्रक्रिया पार पडली. आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 92 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. सध्या जिल्हा परिषदेसाठी 16 तर पंचायत समितीसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी आज दुपारपर्यंत मुदत होती. या अनुषंगानं कागल तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज मागं घेण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील 38 उमेदवारांनी माघार घेतली असून सध्या 16 उमेदवार जिल्हा परिषदेसाठी रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या विविध मतदारसंघातून 149 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर यातील 92 उमेदवारांनी माघार घेतली असून सध्या 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या सिद्धनेरली, बोरवडे आणि चिखली गटात दुरंगी, सेनापती कापशी आणि कसबा सांगाव गटात तिरंगी, तर म्हाकवे गटात चौरंगी लढती होणार आहेत. कापशी ते दुरंगी, सिद्धनेरली, यमगे, हळदी, माद्याळ आणि म्हाकवे इथं तिरंगी आणि मौजे, सांगाव आणि साके इथं बहुरंगी लढती होणार आहेत. अर्ज माघारीनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर वैध ठरलेल्या 28 उमेदवारांपैकी आज अखेर 15 उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर आता जिल्हा परिषदेच्या 2 आणि पंचायत समितीच्या 4 अशा 6 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. या तालुक्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होतीये. आसळज जिल्हा परिषद गटात मात्र तिरंगी लढत होणार आहे. गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 आणि पंचायत समितीच्या 4 अशा एकूण 6 जागांसाठी निवडणूक होतीये. छाननीनंतर 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. माघारीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 6 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. तिसंगी गटात काँग्रेसकडून सोनाली विलास पाटील तर भाजपकडून कल्पना एकनाथ शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. आसळज गटात काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी पाटणकर, शिवसेनेकडून पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदा रामचंद्र पाटील आणि अपक्ष महेश बाळासो देसाई रिंगणात आहेत. यामुळे आसळज या एकमेव गटात तिरंगी लढत होणार आहे. पंचायत समितीच्या सर्व 4 गणांमध्ये दुरंगी लढत होतीये. महाविकास आघाडीत सर्वच जागा काँग्रेस लढवते. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना हे पक्ष प्रत्येकी 3 जागा लढवत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना वेळेचं नियोजन करावं, तसंच भीती निर्माण होईल असे प्रश्न मनात आणू नयेत असा सल्ला प्रसिद्ध माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर यांनी दिलाय. मराठा विकास संस्थेच्या वतीनं 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मराठा विकास संस्थेच्या वतीनं 10वी-12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर यांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विठ्ठल कोतेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. घरातून बाहेर पडल्यानंतर परीक्षा केंद्रात पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांचं वर्तन कसं असावं, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समजत नसतील तर ते कसे समजावून घ्यावेत, मनात गोंधळ निर्माण झाला तर तो कसा दूर करावा, अभ्यासाची आवड कशी निर्माण करावी याबाबत सोप्या भाषेत उदाहरणं देत कोतेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त टिप्स दिल्या. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवण्यासाठी मानसिकता कशी सक्षम करावी याबद्दल देखील त्यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं. मनात भीती निर्माण होईल असे अनावश्यक विचार करू नयेत असं आवाहन कोतेकर यांनी केलं. यावेळी मराठा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अजित पाटील, निलेश पाटील, रितेश पवार, राजू मोरबाळे, दीनानाथ कावणेकर यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जलाराम ट्रान्सपोर्ट कंपनी आणि कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं ट्रक चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिराचा 150 ट्रक चालकांनी लाभ घेतला. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्यानं अनेक उत्पादनांची कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
उत्पादनाची वाहतूक होत असताना ट्रक चालकांचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडू शकतात. सध्या अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ट्रक चालकांनी वेळीच डोळ्यांची काळजी घेतली तर अपघात टळू शकतात. सुरक्षित चालवा आणि स्पष्ट पहा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोल्हापुरातील जलाराम ट्रान्सपोर्ट कंपनी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं ट्रक चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट देत या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं. कणेरी मठ इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शिबिरात सहभागी ट्रक चालकांची नेत्र तपासणी केली. कोल्हापुरातील मार्केट यार्डात हे शिबिर संपन्न झालं. या शिबिरात 150 ट्रक चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, जलाराम ट्रान्सपोर्टचे गिरीश लिमडा यांच्यासह विशाल पिसे, निखिल चौगुले, अमोल खोत तसंच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. या बातमीसह पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. भारताचा युरोपियन युनियनसोबत मुक्त करार, शेतकरी आणि लघु उद्योजकांचा युरोपियन बाजारपेठेतील प्रवेश होणार सुलभ. जम्मू काश्मीरमध्ये बस आणि ट्रकची जोरदार धडक, CRPF जवानासह 4 मृत्यू. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो 8 मार्गावर मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. अमृता फडणवीसांबद्दल गायिका अंजली भारतींचे आक्षेपार्ह वक्तव्य, बलात्कारावर मत मांडताना ओलांडली मर्यादा, भाजप आक्रमक. ICCचा बांगलादेशला दणका, T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सामने कव्हर करण्यास पत्रकारांना मनाई. इचलकरंजीत मेफेंटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रकरणी समर्थ दत्तात्रय चौगुले या तरुणाला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 63,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. इचलकरंजीतील पंचगंगा नदीजवळील स्मशानभूमीजवळ एक तरुण मेफेंटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून समर्थ दत्तात्रय चौगुले या तरुणाला संशयावरून ताब्यात घेतलं. तपासणीत पोलिसांना त्याच्याकडं मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 100 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी ही इंजेक्शन, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 63,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस उपनिरीक्षक गोविंद कोळेकर या प्रकरणी अधिक तपास करतायत. सध्या मोबाईलच्या व्यसनामुळे सर्वांना पारंपरिक खेळांचा विसर पडलाय. पारंपरिक खेळांची संस्कृती लोप पावत चालल्यानं कोल्हापुरातील पद्मराजे महिला संघटनेच्या वतीनं पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आबालवृद्धांनी पारंपरिक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. सध्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं वेड लागलंय. मुलं मैदानी खेळ विसरून मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकल्यामुळं अनेक समस्या निर्माण होऊ लागल्यात. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पद्मराजे महिला संघटनेच्या वतीनं पारंपरिक मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आईचं पत्र हरवलं, रस्सीखेच, आंधळी कोशिंबीर, लगोरी, काचा कवड्या, तळ्यात मळ्यात असे अनेक खेळ खेळण्यात आले. या पारंपरिक खेळांचा लहान मुलींसह वृद्ध महिलांनी आनंद घेतला. यावेळी बोलताना पद्मराजे महिला संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी लोप पावत चाललेले पारंपरिक खेळ जोपासले जावेत, नवीन पिढीला हे खेळ अवगत व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचं आयोजन केल्याचं सांगितलं. याचा उद्देश एवढाच असतो की पूर्वीचे जे खेळ आहेत, काचा कवड्या, लगोरी, बिट्या, रस्सीखेच, तळ्यात मळ्यात, आईचे पत्र हरवलं, बिट्यानी, लगोरी, हे जे जुने पारंपरिक खेळ आहेत ते आता लोप पावत चाललेले आहेत. आताच्या मुलींना, महिलांना ते खेळ माहिती नाहीत. ते खेळ पुन्हा त्यांना माहिती व्हावे व हे पारंपरिक खेळ जे आहेत ते सर्वांना अवगत व्हावेत आणि इथून पुढच्या पिढीला सगळ्यांना माहीत व्हावेत. यासाठी आम्ही पद्मराजे महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी या खेळांचे आयोजन करतो आणि तसेच यावर्षी केलेलं आहे. या खेळांमध्ये सहभागी होत 10 वर्षाच्या चिमुकलीपासून 80 वर्षाच्या आजीपर्यंत सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला.
या उपक्रमात संघटनेच्या पदाधिकारी, सदस्या यांच्यासह परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. करवीर तालुक्यातील 5 गावात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्यास नव्या सुरांचा कराओके स्टुडिओ प्रस्तुत देशभक्तीपर भावभावना आणि शौर्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी गायकांनी देशभक्तीपर गीतं गात प्रेक्षकांची मनं जिंकली. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त करवीर तालुक्यातील 5 गावात ध्यास नव्या सुरांचा कराओके स्टुडिओ प्रस्तुत देशभक्तीपर भावभावना आणि शौर्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जी.जे. पांढरे, आशिष तांबेकर, प्रवीण पाटील, समीर खानोलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गायक रंगराव पाटील, बापूजो हवालदार, नीता कलबर्गे, श्रीधर चोपडे, शेखर खोंड, स्मिता पुनवतकर, संतोष डमकले, विनोद वेंगुर्लेकर, शिवाजी रुमाले, प्रताप मगदूम या गायकांनी ए मेरे वतन के लोगो, सुनो गौर से दुनिया वालो, नन्हा मुन्हा राही हूँ, मेरा कर्मा तू मेरा धर्मा, संदेशे आते हैं अशी अनेक देशभक्तीपर गीतं गात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी सुलतान मुल्लानी या चिमुकल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा, अर्पा मुल्लानी हिनं भारतमातेची आणि अर्श मुल्लानी यानं बाल गणेशाची वेशभूषा साकारत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात सुभेदार शिवाजी भोळे हे भारतीय सेना दलातून निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला संजय वास्कर, श्रीकांत मगदूम, विजय भोसले, अजित वर्गे, एकनाथ पाटील, सुरेश रुमाले, कळेश पवार, सुनील मोहिते, अमित फडतारे, अमोल पाटील, प्रणव चिले, सायली कुंभार, रोहिणी रुमाले यांच्यासह पाचगाव परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहत देशभक्तीपर गीतांचा आनंद घेतला. बच्चे पाटील कॅरम अकॅडमी आणि ताहिर शेख युवा मंचच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सतेज चषक ओपन एकेरी कॅरम स्पर्धेत मिरजेच्या आसिफ सिपाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. बच्चे पाटील कॅरम अकॅडमी आणि ताहिर शेख युवा मंचच्या वतीनं कसबा बावड्यातील पद्मापथक सांस्कृतिक सभागृहात सतेज चषक ओपन एकेरी कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 25 आणि 26 जानेवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोल्हापूरसह सांगली, मिरज, इचलकरंजीतील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत मिरजेच्या आसिफ सिपाई यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर अख्तर शेख, सम्राट लकडे, प्रसाद शेडे, रियाज शेख, लखन पवार, महम्मद संजीम, इसाक मुजावर यांनी घवघवीत यश मिळवले. विजेत्या स्पर्धकांना माजी महापौर स्वाती येवलुजे, नगरसेवक विनायक कारंडे, माजी नगरसेवक विजय साळुंखे आणि राजू गौरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला बजरंग हेब्बाळकर, इंद्रजित कारंडे, सचिन डोंगरे, सागर येवलुजे, श्रीकांत चव्हाण, तुषार निकम यांच्यासह ताहिर शेख युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर तालुक्यातील भुये गावचे माजी सरपंच अभिजित पाटील भुयेकर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत केलं. याचबरोबर शिये जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केलेले आदित्य कराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. या दोन घडामोडींमुळे शिये जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली आहे. करवीर तालुक्यातील शिये जिल्हा परिषद मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या घडामोडींमुळे या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील उर्फ हामू यांना बळ मिळाले. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत भुये गावचे माजी सरपंच अभिजित पाटील भुयेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळं विश्वनाथ पाटील यांची ताकद वाढली आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिये जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले आदित्य कराडे यांनी आपला अर्ज मागे घेत काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातूनच आपल्या राजकारणाची सुरुवात झाल्याचं सांगत आपल्यासोबत असलेले जुने लोक पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात येत असल्याचा आनंद असून जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा असं आवाहन केलं. तुम्ही मोटरसायकल म्हणजे आपण एकत्र आल्यामुळं तुमचं भेटणं बोलणं म्हणजे मी तिकडं कुणाला एखाद्याकडे बघितलं नाही
तर काय वाटत नाही. इकडे बघितलं नाही समोर त्यामुळे हिंदा वेगळा आहे, म्हणजे कर्णिकचं ट्युनिंगच वेगळा. म्हणजे अजून सुद्धा कुठे गेलं तर एक आपल्याला आपुलकी किंवा प्रेम वाटते, कारण की काय नसताना तुम्ही सगळे त्यावेळी होता ना, तुम्ही सगळे नवीन होता. आता जे पदावर आहे ते सगळी त्यावेळी फ्रेशच होतो ना आपण. काय होतं आपल्याकडे मोटरसायकलवर करायचं. त्यामुळे ते नातं जे वेगळं आहे. म्हणून तुमचाही हक्क वाटतो मला की बंटी पाटील आमच्याबरोबर असाच व्हायला पाहिजे, तसंच राहायला पाहिजे. त्याच्याबद्दल माझं हे नाही आहे, म्हणजे चूक नाही आहे तुमची, कारण की आपण एका वेगळ्या काळात एकत्र पोवत आपण एकत्र गेलेलो आहे. त्यामुळं वेगळा काळ आपण बघितलेला आहे. म्हणजे मी परवा कोण चिखलीवाले आलते ते रावसाहेब पाटील त्या ट्रॅक्टर चालवत होता, मला वाटते वरंग्या पाटील पाक रस्ता दिसत नव्हता, काय धाडस आपले केले त्यावेळी पुरात रस्ता दिसत नव्हता, त्या चिखलीच्या पुलावर तिने ट्रॅक्टर घातलेला. मला अजून आठवते की रस्ता दिसत नव्हता तेव्हा मला नेहमीच माझी गाठ चला घातला. म्हणजे काय काय केले त्या काळात आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे न विचार करण्यासारख्या गोष्टी केल्या आणि त्यातूनच आपण सगळेजण तयार झालो आणि इथपर्यंत आलो. त्यामुळे आपण असेच एकत्र राहूया आणि विजय मिळवूया एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर बोलताना भुयेचे माजी सरपंच अभिजित पाटील भुयेकर यांनी यापुढच्या काळात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील उर्फ हामू यांच्यासह पंचायत समिती मतदारसंघातील दोन्ही उमेदवार विजयी करण्याची ग्वाही दिली. यावेळी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, अमित पाटील, उदय सुतार यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विक्रम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदय सुतार, भीमराव पाटील, विकास चौगुले, दत्ता शिंदे, बाजीराव पाटील, शामराव पाटील, शंकर पाटील, अनंत चौगुले, सुरेश पाटील, सागर पाटील, अमित पाटील, संजय पाटील, तानाजी पाटील, कृष्णा चौगुले, निलेश पाटील, पवन तोरसकर, पिंटू खाटांगळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची लढत स्पष्ट. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बंडखोरांना रोखताना नेत्यांची कसरत. राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी आज पुकारला देशव्यापी संप. कोल्हापूरसह देशभरातील बँक कामकाज ठप्प. भुयेचे माजी सरपंच अभिजित पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश. शिये जिल्हा परिषद मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य कारंडेंची माघार घेत काँग्रेस उमेदवार विश्वनाथ पाटील यांना पाठिंबा. शिये जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली. अंमली पदार्थ शोध मोहिमेला गती द्या. अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगेंचे निर्देश. आणि रंकाळा तलावाच्या प्रदूषणाकडे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष. पर्यटकांसह स्थानिकांनी व्यक्त केली चिंता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.